ही कधी उन्हाळ्यात सापडते ना आता? कधी सापडते आता? खूप अशी आयुर्वेदिक भाजी ही आसवलीची भाजी, एकदा तरी खावा. आयुर्वेदिक अशी एक नंबर भाजी. केजी भाजी त्याची भाजी करायची ना. नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण आसवल्याची भाजी बनवणार आहोत व्हिडिओला, बरं का. आदिवासी स्टाईलची भाजी ही. जी भाजी ही आता आपण घरी जाऊन अजून गोळा करायची, मस्त अशी भाजी करायची आपल्याला. याची बघू शकता इथं पण आपल्याला आसवल्याची भाजी दिसलेली आहे. इथं जरा जास्त प्रमाणात हे बघा, ही सफेद फुलत ना, ही आसवल्याची भाजी. शरीरासाठी ही खूप चांगली आणि आयुर्वेदिक अशी ही भाजी. तुमच्या रानात आहे का नाही काय माहिती नाही, पण आमच्या रानात आहे भरपूर मोठ्या प्रमाणात, आणि ह्या सीझनला असते ही. आणि ही भाजी एकदा तरी खावी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काय दांडा काढायचा आणि मग भाजी करायची ना. मसाला लावायचा, कांदा टाकायचा, तेल टाकायचं, पिळायची, मग मसाला लावायचा. एक एक फुल काढायचं त्याच्यातलं, आणि त्याच्यातले ते दांडे काढायचे ना. आयदर का असं 1 मिनिट इथं असं असं कर. हे दांड काढायचे आपल्याला. हे दांड काढून मग भाजी करायची. दिसलं का हे दांड? प्रत्येक फुलाचा दांडा काढायचा आपल्याला. आयुर्वेदिक भाजी. त्यासाठी एवढी फुलं तोडले का, एक एक दांडा काढलाय. दांडा इकडे पडलं. कांदा कापून घेतलाय आणि आपली आसवल्याची भाजी. याचा उपयोग पचन सुधारण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो, आणि आदिवासी भागातच ही भाजी मिळते, आणि ही आदिवासी लोक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. थोडंसं तेल टाकायचे आपल्याला याच्यात. तेल झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचे. आपल्याला मसाला टाकायचा. आपला घरातला मसाला गावठी. थोडीशी हळद, मसाला, नंतर आपल्याला हलवून घ्यायचे जरा.
आता आपली आसवलीची भाजी टाकायची. हे आहे आसवलीची भाजी. खूप अशी आयुर्वेदिक भाजी आहे. अँटीबायोटिक्स म्हणून पण याचा उपयोग केला जातो. पचनशक्ती सुधारण्यासाठी, पचनाचे विकार होत असले तर एक नंबर अशी आपली याची आसवलीची भाजी होणार आहे. थोडा टाइम आता आपण त्याला शिजवून घेऊ जरा. आता आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची. आता 5 ते 10 मिनिटं अजून आपल्याला शिजून द्यायला लागणार आहे याला. आपली भाजी झालेली आहे मित्रांनो. आसवलीची भाजी एकदा तरी खावा. आयुर्वेदिक अशी एक नंबर भाजी. खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी भागात याचा उपयोग करतात खाण्यासाठी. म्हणूनच निरोगी शरीर राहतात आणि निरोगी माणूस राहतात मित्रांनो. तर व्हिडिओ आवडले जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.